हॅलो हॅलो हॅलो. आणि आपण जर पाहिलं तर आज दुसरा दिवस लोकता चषक 2022. आज दुसऱ्या दिवसाचा हा दुसरा सामना रंगतोय अलीवाडी 11 वर्सेस आंबेगर. प्रथम फलंदाजी करताना जर आपण पाहिलं तर या आंबेगर संघाकडून आतापर्यंत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धोपलकरती धावा आल्यात 8. म्हणजे चांगल्या पद्धतीनं सुरुवात करताना पाहिलं या ओमसाई आंबेगर संघाकडून संदीप आणि नवनाथची जोडी मैदानामध्ये आणि 2 धावा अंकित केल्यात इथं. आणि या 2 धावांच्या भरीनंतर जर आपण धावफलक जर पाहिलं तर 10 या आकड्यावरती पोहोचले. विनोद निघतोय गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला असेल संदीप. इथं मात्र हेडलाईन गोलंदाजी केली. जर आपण पाहिलं तर एसटीच्या बाहेर जाणारा हा चेंडू 1 धाव अंकित करतोय संदीप. आणि लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. विनोद निघतोय गोलंदाजीच्या स्ट्राईकला येताना पाहतोय हा नवनाथला. नवनाथ मात्र हवेत चेंडू समोरच्या दिशेने तडकवलेला क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत चेंडू जातोय 1 बाउन्स. चेंडू होतोय फरार. सीमा रेषेपार येतोय हा चौकार. आणि 4 धावेने चांगली अशी सुरुवात केली या नवनाथनं. आपलं खातं खोललंय 4 धावेनं. आणि मोठे धावफलक उभारण्याच्या प्रयत्नानं हा चौकार येतोय. आणि 4 धावेच्या भरीनंतर जर आपण पाहिलं तर हे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावफलकावरती धावा आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 15. जर आपण पाहिलं तर पहिल्या पॉवर प्लेचं षटक मात्र हाताळताना पाहिलं. जर आपण नक्कीच धावफलकावरती जाऊया. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीने धावफलकावरती धावा आहेत 16. आणि दत्ता बांदल दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय. चांगल्या पद्धतीने हाताळला. हा चांगला गोलंदाज आहे आलेवाडी 11 संघाकडून. त्याच पद्धतीनं तडकवण्याचा प्रयत्न. मिड विकेटमध्ये चेंडू जज केला इथं. आणि 1 धाव अंकित केले. धावफलक जातं या बिनबाद 17 या आकड्यावरती. चांगली अशी सुरुवात कोणताही गडी न गमावता
आतापर्यंत जर पाहिलं तर 17 धावांची पार्टनरशिप या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. संदीप आणि नवनाथची जोडी आंबेकर संघाकडून मैदानामध्ये दाखल झाली. दत्ता दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतोय. अकुट टप्प्याचा चेंडू त्याच पद्धतीने तटवण्याचा प्रयत्न केला. या नवनाथनं एक धाव करतोय आणि एक धावेच्या भरीनंतर धावफलक मात्र पुढे सरसवण्याचा चांगला प्रयत्न करतोय. 18 या आकड्यावरती जाऊन थांबतोय या धावफलक. भव्य दिव्य अशी स्पर्धा मोठी आपल्या समोर येते. लोकनेता चषक 2022 श्री छत्रपती शिवाजी क्रिकेट क्लब मामुर्डी यांच्या मार्फत जर आपण पाहिलं तर चांगलं असं आयोजन आपल्याला या 40+ मैदानावरती पाहायला मिळतं. या आणि नक्कीच या चांगला गोलंदाज अलिवाडी संघाकडून दत्ता याच्या मार्फत डॉट बॉलची सांगता होताना पाहते. संदीपला कोणत्या प्रकारेही चेंडू मारता आलेला नाही. त्या चेंडूची निर्धाव स्वरूपात सांगता होताना पाहते. दत्ता पुन्हा सज्ज होताना पाहतो या गोलंदाजीसाठी. पाहिलं मात्र चांगला पद्धतीचा समाचार. अंगांच्या दिशेने गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धाव अंकित करतोय संदीप आणि एक धावीच्या बरीनंतर धावफलक मात्र पुढे सरसवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. 19 आकड्यावरती जर पाहिलं तर या दत्तानं चांगल्या प्रकारे षटक हाताळलंय. मोठा फटका या षटकामध्ये दिलेला नाही. एकेरी धावांमध्येच फक्त रूपांतर आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा सज्ज होताना बघतोय या गोलंदाज दत्ता याला उर्वरित चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. पाहिलं मात्र काय घडवलंय. चेंडू हवेत लॉंगॉनच्या दिशेला गेलेला. क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र त्या क्षेत्ररक्षकानं कोणतीही चूक केली नाही. मोठा आक्रमकता घेण्याचा प्रयत्न होता या नवनाथचा. कुठेतरी थांबताना दिसतोय. आपलं विकेटचं पतन होतं या नवनाथचं. 5 या आकड्यावरती योगदान देऊन आपल्या संघासाठी परतीच्या दिशेने चाललाय हा नवनाथ आणि नक्कीच या दत्तानं सफलता मिळवली. आतापर्यंत जर पाहिलं तर या दत्तानं 3 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेटचं पतन मात्र आपल्या नावावरती. पहिल्या विकेटचं पतन. एकोणीसच्या आकड्यावरती पहिल्या विकेटचं पतन मात्र पाहायला मिळतंय. या ओमसाई आंबेकर संघाचा नवनाथ स्वरूपात बाद होऊन परततोय. दत्ता पुन्हा सज्ज होतोय. स्ट्राईकला येताना पाहतोय या लेफ्ट हँड बॅट्समन संदीप. नक्कीच गोलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न होता पण स्वतः चकतोय. गोलंदाज सफल होतोय. षटक समाप्त होतोय. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर निर्णायक आणि महत्वाचं षटक फेकून हा दत्ता आपलं 6 चेंडू फेकून 3 धावा खर्च करतोय. 1 विकेटचं पतन मात्र आपल्या नावावरती कोरताना दिसतोय. चांगल्या पद्धतीने षटक हाताळलंय. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहतोय. चला थोडीशी घाई करा आणि अलिवाडी संघाला विनंती असेल 25 मिनिटं आपल्या समोर होती. आतापर्यंत जर पाहिले तर 10 मिनिटं खर्च झालेली आहेत. उर्वरित 15 मिनिटं असतील. या 15 मिनिटांमध्ये आपली उर्वरित 3 षटकं फेकून झाली पाहिजेत. कालचं सत्र पार पडलं. पहिला गट यामध्ये बालेगर संघाने आपली या लोकनेता चषक बक्षिसाच पात्र ठरलेला आहे. उर्वरित आपण जर पाहिलं तर हा दुसरा गट सुरुवात झाली आणि दुसऱ्या गटातील हा दुसरा सामना रंगतोय. आणि जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेने तडकवलेला चेंडू प्रफुल्ल यांनी आपलं खातं मात्र 4 धावेने खोलतोय आणि 4 धावेच्या भरीनंतर जर आपण धावफलक जर पाहिलं तर 23 या आकड्यावरती निवडून ठेवतोय हा प्रफुल्ल. सुरुवात मात्र चांगल्या पद्धतीने करून देतोय आपल्या संघासाठी. 4 धावेने आपलं खातं खोललंय आणि नक्कीच या दादाभाऊवरच्या पहिल्याच चेंडूवरती आक्रमकता घेताना पाहतोय. जर आपण पाठीमागचं षटक पाहिलं तर या दत्ता यानं हाताळलं आणि कुठेतरी धावांना अंकुर लावला. पहिलं षटक हाताळलं होतं या विनोदनं.
16 धावा खर्च केल्या होत्या आणि उर्वरित षटक हाताळलं दुसऱ्या क्रमांकाचं दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक हाताळलं. 3 धावा खर्च केल्या आणि 1 विकेटचं पतन मात्र आपल्या नावावरती घेतलं या दत्ता यानं. ऑफच्या दिशेने धडकवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे मित्र, मात्र कुठंतरी चूक करतोय हा क्षेत्ररक्षक. वन बाउंस चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय हा दुसरा चौकार आणि 4 धावींच्या बरीनंतर धावफलक 27 या आकड्यावरती जाऊन ठेपतय. चांगल्या प्रकारे चांगली अशी सुरुवात करताना देताना पाहतो या प्रफुल्लला. पाच षटकांचा खेळा येईन या जर आपण पाहिलं तर या पहिल्या सत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करताना पाहतोय कुठेतरी. आणि नक्कीच पंच वळले तर वाईड बॉलचा इशारा इथं अंकित होतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर ही तिसरी अवंतर धाव अलिवाडी संघाकडून फेकताना पाहतो या गोलंदाजांना. पुन्हा सज्ज होतोय दादा पवार गोलंदाजीसाठी आणि नक्कीच फुलटा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षणाचं. हा चेंडू नक्कीच सीमारेषे पार झाला असता पण त्याच्यावरती झडप घातली, आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या आणि या 2 धावेच्या भरीनंतर जर आपण पाहिलं तर 30 या आकड्यावरती अशा जर क्षेत्ररक्षण आपण केलं तर कुठेतरी आपल्या संघाला अडचणीपासून वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो. नक्कीच मारण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे दाद मागता येतं. एसटी रक्षक चांगल्या पद्धतीने एसटी रक्षण पाहायला मिळतंय पण कुठेतरी आपल्या क्रीजमध्ये सपकल आहे हा प्रफुल्ल. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगला पद्धतीने षटक हाताना पाहतोय. जर आपण पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर चौकार खेचला होता या प्रफुल्लनं, पण उर्वरित येणारे चेंडू मात्र 2 चेंडू निर्धाव, 2 धावा आणि 1 येणारा चेंडू निर्धाव स्वरूपात सांगता करताना पाहतो या दादा पवार याला. आणि कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. अतिरिक्त चेंडू व्हाईट बॉलची सांगता होताना पाहतोय. धावफलक पुढे सरसवलंय अतिरिक्त धाबेने 31 या आकड्यावरती. तर त्याच रिझन मध्ये त्याच पद्धतीनं अचूक टप्पा सेम लेंथ पण फलंदाज कुठेतरी अतिरिक्त धाव मिळण्याच्या स्वरूपात पाहत होता पण अचूक टप्पा आणि डॉट बॉलची सांगता होताना पाहतोय. कोणत्याही प्रकारे येणाऱ्या चेंडूवरती कोणतीही धाव येऊ शकत नाही. काय होतंय तर नक्कीच पंचांकडे आणि षटकाची समाप्ती पाहायला मिळते. 3 षटकां जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपतोय. हा षटक समाप्त आणि षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावफलक 32 या आकड्यावरती जाऊन टेपतंय. जर असं वाटत होतं की पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आंबेकर संघ 16 धावा जमवल्यात, उर्वरित येणाऱ्या षटकामध्ये नक्कीच कुठेतरी मोठी धावसंख्या उभे करण्याचा प्रयत्न असेल, पण दुसरं षटक हाताळलं या दत्तानं. अचूक टप्पा साधला, चांगल्या प्रकारे षटक हाताळलं, 3 धावा खर्च केल्या आणि 1 विकेटचं पतन केलं. जर आपण पाहिलं तर तिसरं षटक हाताळलं दादा पवार यांनी आणि येणारे उर्वरित चेंडूमध्ये फक्त 13 धावा खर्च केल्या. नक्कीच 4थ्या क्रमांकासाठी या दत्ताचीच वर्णी लागते. जरा पाहिलं तर निर्णायक असं षटक हाताळलं होतं दुसऱ्या क्रमांकाचं आणि 4थ्या क्रमांकाचं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी या दत्ताची वर्णी केली जाते. येणाऱ्या चेंडूंमध्ये कुठपर्यंत धावा रोखू शकतो, येणारे 7 चेंडू सांगून जातील. दत्ता निघतोय गोलंदाजीसाठी आणि नक्कीच गोलंदाज अचूक टप्प्याप्रमाणेच गोलंदाजी करताना पाहतोय. आपल्या कर्णधाराला साजेची अशी गोलंदाजी करताना पाहतोय. निर्धाय चेंडूची सांगता होताना पाहते इथं दत्तामार्फत. धावफलक मात्र स्थिर पाहायला मिळतं. या चांगल्याची स्टार्ट आहे या गोलंदाजाची. रनअप मात्र चांगल्या पद्धतीने घेताना दिसतोय. पहा इथं मात्र हवे चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे. काय घडतंय आणि नक्कीच या क्षेत्ररक्षकाचं नक्कीच कौतुक करावं लागलं. आतापर्यंत जर 2 फलंदाज बाद झाले
दोन झेल स्वतःच्या टिपलेले आहेत आणि दोन फलंदाजाला दाडण्याचं काम मात्र या क्षेत्ररक्षकानं केलंय. पहिला फलंदाज बाद झाला तो नवनाथ. त्या पाठीमागे जर पाहिलं तर हा प्रफुल्ल आक्रमक होण्याची स्वीकारत होता, पण कुठेतरी त्याची खेळी संपुष्टात आली. या दत्तानं स्वतःच्या वैयक्तिक 2 विकेट आपल्या नावावरती कोरलेत आणि फक्त या 8 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. चौथ्या क्रमांकाचा जर आपण पाहिलं फलंदाज शंकर याची वर्णी लागते. चौथ्या क्रमांकावरती संदीप मात्र ठामांडून आहे, पण त्याला 7 मात्र फलंदाजाची मिळत नाही. त्याप्रमाणे फलंदाजी पाहायला मिळत नाही आपल्याला. इथं नक्कीच शंकर आलाय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव अंकित करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं मात्र सफल होताना पाहतोय. चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. एकेरी धावेचं दुहेरी धावेमध्ये रूपांतर करताना पाहिलं या संदीपला. चांगली साथ दिली या शंकरला आणि 2 धावा अंकित करतोय आणि 2 धावेच्या बरीनंतर जर आपण पाहिलं तर धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय 34 आकड्यावरती. धावगती थांबली होती 32 आकड्यावरती. 2 धावेनं आपलं खातं खोललंय या शंकरनं. पुढे कुठेतरी कट करण्याचा प्रयत्न होता, पण निर्धावजींची सांगता पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता. जर आपण पाहिलं तर या दत्तानं आतापर्यंत 9 चेंडूंची फिकी केली. 9 चेंडूमध्ये फक्त 5 धावा दिलेत आणि 2 गडी बाद केलेत आपल्या नावावरती. नक्कीच इथं मात्र बॅकफूट लाईन मारण्याचा प्रयत्न करत होता हा शंकर, पण याची सांगता मात्र निर्धाव चेंडूने होताना पाहतोय. कुठेतरी मी गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता या शंकरचा, पण सफल होत नाही. धावसंख्या स्थिर आहे 34 आकड्यावरती. दत्ता निघतोय गोलंदाजीसाठी. पहा इथं मात्र काय केलंय या दत्तानं. आतापर्यंत 11वा चेंडू फेकला. षटक समाप्त. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत 34. येणारे षटक हाताळलं. 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मात्र. 12 चेंडू फेकलेत आणि या 12 चेंडूमध्ये 5 धावा आणि 2 गडी बाद. म्हणजे या अलिवाडी संघासाठी निर्णायक अशी 2 षटकं, अप्रतिम अशी षटकं फेकलीत या दत्तानं. कुठेतरी धावसंख्या रोखली, धावगती मात्र रोखण्यात चांगला यशस्वी ठरलेला हा अलिवाडी संघ गोलंदाज. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये ओमसाई आंबेगर कुठपर्यंत धावांची मजल मारतोय. येणारे 6 चेंडूंमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 24 चेंडूमध्ये 34 धावा आता आपल्या खात्यामध्ये जमा करताना पाहिलंय आणि 2 गडी बाद. चौथं षटक घेऊन आलाय हा सचिन. आणि नक्कीच पंचवळेत अतिरिक्त धाव. आतापर्यंत 4 अतिरिक्त धावा या 30 हॅलो आणि 1 अतिरिक्त धावेनंतर धावफलक मात्र पुढे सरसवलंय. हवेत चेंडू क्षेत्ररक्षक मिडॉपचा येतोय आणि इथं मात्र झेल चांगला होण्याचा प्रयत्न होता सचिन याचा. झेल सुटतोय, इथं जीवदान मिळतंय संदीपला. जर पाहिलं तर मेडॉमचा क्षेत्ररक्षक तैनात होता, तिथं संदीपचा चेंडू हवेत होता, पण त्या क्षेत्ररक्षकाला कोणताही पुरेपूर झेल घेता आला नाही. झेल मात्र सुटताना पाहायला मिळतंय. जीवदान मिळतंय संदीपला. बॅटची कडा घेतली यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून. चेंडू फाईन लेग मध्ये जाताना पाहतोय आणि येतोय हा चौकार. आणि बऱ्याच काळानंतर जर आपण पाहिलं तर संदीपच्या बॅटमधून हा चौकार येतोय आणि कुठेतरी धावसंख्या पुढे मोठी गती घेताना दिसतोय. या 4 धावींच्या वरीनंतर धावफलक जर पाहिलं तर 41 या आकड्यावरती जाऊन थांबतंय.
एकेरी दुहेरी धाव आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली होती या सकाळच्या सत्रामध्ये. मोठा फटका जर विकेट पडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं तर या संदीपच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. सचिन निघतोय गोलंदाजीसाठी. पहा इथं मात्र काय घडतंय. पंचवळे त्यांना अतिरिक्त धाव. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आणि नक्कीच लॉंग ऑनच्या दिशेने तडकवलेला क्षेत्ररक्षक तैनात आहे पण कुठेतरी चूक करतोय. एकेरी धावेचं दुहेरी धावेमध्ये रूपांतर पाहायला मिळतंय. आणि ओपनिंगसाठी उतरला होता हा संदीप. आणि इथं मात्र शेवटच्या चेंडूपुढे लढताना दिसतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय हा संदीप. जर आपण पाहिलं तर 2 धावेच्या भरीनंतर धावफलक 43 या आकड्यावरती जाऊन थांबतंय. नक्कीच लॉंगच्या दिशेला गेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यालाही चकवा दिला या चेंडून. चेंडू झालाय फरार. सीमारेषे पार येतोय हा चौकार. आणि नक्कीच संदीपच्या बॅटमधून हा तिसरा चौकार येतोय. जर आपण त्याची खेळी पाहिली तर 22 धावांमध्ये 3 चौकार खेचले. त्यानं ओपनिंगसाठी आला होता आणि चांगली अशी साथ देताना पाहतोय. या 4 धावींच्या भरीनंतर जर पाहिलं तर धावफलक जाऊन 47 या आकड्यावरती जाऊन टिपतंय. मोठं असं योगदान या संदीपचं. 47 धावांमध्ये 22 धावा आपल्या वैयक्तिक. हवे चेंडू आणि तिसरा झेल पकडताना पाहतो या क्षेत्ररक्षकाला. लॉंगॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक करतोय. आणि आतापर्यंत जर 3 फलंदाज बाद झालेत ते लॉंगॉनच्या दिशेमध्ये बाद होताना पाहिले तर पहिला फलंदाज बाद झाला होता नवनाथ. दुसरा फलंदाज बाद झाला होता हा प्रफुल्ल. आणि पहिला पण तिसरा फलंदाज संदीप वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती बाद होऊन परतताना पाहतोय. म्हणजे एका क्षेत्ररक्षकाने 3 फलंदाजाची झेल मात्र लॉंगॉनच्या दिशेमध्ये पकडताना पाहिले तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला आलेवाडी लेवल संघाकडून. आणि नक्कीच कुठेतरी धावसंख्येमध्ये बदल होताना पाहतोय 48 या आकड्यावरती. आणि नक्कीच त्याच रिझन मध्ये लॉंगाच्या दिशेला तोच क्षेत्ररक्षक इथं मात्र दुहेरी धावेमध्ये पदार्पण करताना पाहतोय आणि सफल होताना पाहतोय या फलंदाजाला ना. 2 धावा अंकित करतोय आणि अर्धशतक मात्र आपल्या खात्यामध्ये होताना पाहतोय. या आंबेकर संघासमोर 51 धावेंचं टार्गेट मात्र या आलेवाडी 11 संघासमोर ठेवलेलं आहे. आणि नक्कीच LG स्टोअरचे मालक सूर्यकांत धनावडे यांचं इथं आगमन झालंय. त्याचं लोकनिर्धार चषक 2022 यामध्ये सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना विनंती. त्याचप्रमाणे बापूसाहेब धनावडे यांचंही इथं आगमन झालंय. त्याचप्रमाणे प्रगती ट्रान्सपोर्टचे मालक बापू धनावडे आणि त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी जर पाहिलं तर यांचंही इथं आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांना विनंती करतो की स्थानापन्न व्हायचं आहे आणि पुढील सामनेचा आस्वाद घ्यायचा आहे. चला विनंती असेल आंबेकर संघासमोर की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आपण पाहतोय क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुळी, क्रिकेटचा महायुद्ध, क्रिकेट लोकनेता चषक 2022
आपण पाहतोय आणि नक्कीच जर आपण पाहिलं तर चांगला असं खेळ पाहायला मिळतंय तिथं 40+ घनसोली या मैदानावरती सुशोभीकरण पाहायला मिळतंय. सर्व खेळाडूंना मनसोक्त असा आनंद लुटताना आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे आपल्याला खेळ पाहायला मिळत आहेत. अजून आपल्याला आजचा दिवस आणि उद्याचा दिवस खेळ पाहायला मिळणार आहे आणि यामधून चला आंबेकर संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 25 मिनिटं आहेत आणि या 25 मिनिटांमध्ये आपली उर्वरित 5 षटकं फेकून झाली पाहिजेत. जर आपण पाहिलं तर नाणेफेका आलेवाडी संघाने जिंकली होती. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजी आंबेकर संघाला करण्याचं प्राधान्य दिलं आणि त्यांनी जर आपण पाहिलं तर 30 चेंडूमध्ये 50 धावा जमवल्यात. 51 धावांचं टार्गेट मात्र या आलेवाडी संघासमोर ठेवलंय. क्षेत्ररक्षण सजवून घेतलंय. आंबेकर संघाला पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी येतोय आंबेकर संघाकडून. पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी आमंत्रित केलंय सुमितला आणि 2 ओपनर जोडी आपली 51 धावांचं टार्गेट मात्र खांद्यावरती घेतल्याने या लढतीसाठी मात्र उतरताना पाहायला मिळते. ओमकार आणि अविनाशची जोडी या 51 धाव्यांचं टार्गेट पार करण्यासाठी ओपनर जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय आपण. सुमितचा सामना करण्यासाठी सज्ज होताना पाहतो या ओमकारला. जर आपण पाहिलं तर लोंगांच्या रिजनमध्ये या ओमकारनं चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं आणि 3 फलंदाजाला परतीच्या रस्ता दाखवण्याचं काम मात्र या ओमकारनं झेल चांगलं टिपून करण्याचं केलंय. ते फलंदाजी मार्कवरती येताना पाहतो या ओमकारला. नक्कीच काय घडतंय. नकारात्मक चेंडू पंचांनी 2 हात लांब केले तर व्हाईट बॉलचा अतिरिक्त धावेने मात्र इथं सुरुवात होताना पाहतोय आलेवाडी संघाची. अजून 30 चेंडू शेष आहेत आणि या 30 चेंडूमध्ये 50 धावा. आणि इथं मात्र काय घडलंय. यष्टी रक्षक चुकताना पाहतोय आणि पंचांनी नक्कीच इशारा दिलाय 4 धावांचा. आणि नक्कीच जर आपण पाहिलं तर हा चौकाराच्या भरीनंतर धावफलक जाऊन ठेवलंय 5 या आकड्यावरती. सुमित गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहतोय आणि नक्कीच मिडऑफचा क्षेत्ररक्षकाच्या आणि कव्हरच्या पॉइंट मधून हा चेंडू फरार होतोय. सीमारेषे पार येतोय हा चौकार. आणि ओमकारनं जर पाहिलं तर आपलं 4 धावेनं खातं खोललं. या 4 धावेच्या भरीनंतर जर पाहिलं तर आपण धावफलक 9 या आकड्यावरती जाऊन ठेपतंय. 51 धावांचा पाठलाग करताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावा जमवताना पाहतोय. हवेत चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय का आणि नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न होता या अमितचा. जर आपण असं उलटा झेल घेण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी अवघड हा झेल असतो. चांगला प्रयत्न होता या अमितचा. सर्कलमध्ये मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षण करत होता व कुठे झेल होऊ शकला नाही. जीवदान मिळतं या ओमकारला. 2 धावा अंकित करतोय आणि 2 धावेच्या भरीनंतर धावफलक 11व्या आकड्यावरती जाऊन ठेपते. पायीतवर्त मिड विकेटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बी चकवा देतोय हा चेंडू आणि 4 धावांसाठी जातोय. हा निघतोय त्याच्या बॅटमधून दुसरा चौकार. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर
आणि 15 धावांवरती जाऊन थांबतो या आलिवाडी संघाचा धावफलक. सुमित निघतोय गोलंदाजीसाठी. फुलटॉस चेंडूवरती क्षेत्ररक्षक तैनात नवनाथ, आणि नवनाथ नाही तर मात्र कोणतीही चूक केली नाही. या फलंदाजाचा फलंदाजानं या नवनाथचा झेल पकडला होता. इथं मात्र वेगळं चित्र झालं. ओमकारनं फलंदाजी केली आणि नवनाथनं झेल पकडला आणि पहिल्या विकेटचं पतन होताना पाहतो या ओमकारचं. ओमकार चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत होता. या अविनाशला साथ मात्र चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न होता, पण वैयक्तिक जर आपण त्याची धावफलक पाहिलं तर 10 या आकड्यावरती मोठंसं योगदान 15 या धावसंख्येमध्ये देताना पाहिलं. 15 या आकड्यावरती पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय आणि सुमितला यश मिळतंय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नक्कीच दुसरा फलंदाजाची वर्णी लागते. तिसऱ्या क्रमांकावरती संदीप अविनाशला साथ देण्यासाठी 51 धावांचं टार्गेट पार करण्यासाठी अविनाशला साथ देण्यासाठी हा संदीप उतरतोय. पाहिलं मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये काढलेला हा चेंडू क्षेत्ररक्षण करतोय, तोपर्यंत एक धाव अंकित करतोय. आपलं खातं खोलतोय हा अविनाश. एक धावीच्या बरीनंतर धावफलक 16 या आकड्यावरती जाऊन थांबतंय. जर आपण पाहिलं तर अजून 35 धावांची गरज आहे आलिवाडी संघाला जिंकण्यासाठी. इथं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती पाहायला मिळते. उर्वरित चेंडू असतील 24 आणि या 24 चेंडूमध्ये 35 धावांची गरज असेल आलिवाडी संघाला जिंकण्यासाठी. जर आपण पाहिलं तर या षटकाच्या पाठीमागे 9 धावांची गरज असेल आलिवाडी संघाला जिंकण्यासाठी. वैयक्तिक पहिलं आणि दुसरं पॉवर प्लेचं षटक प्रफुल्ल याची वर्णी लागते गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला आपण पाहिलं तर अविनाश. प्रफुल्ल निघतोय गोलंदाजीसाठी. पाहिलं मात्र काय घडलंय, पंचांनी 2 हात लांब केले आणि अतिरिक्त धाव, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर गोलंदाज हा अतिरिक्त धावेने सुरुवात करताना पाहतो या गोलंदाजाला, आणि त्याचप्रमाणे या प्रफुल्लने सुरुवात अतिरिक्त धावेने केली. या अतिरिक्त धावेच्या भरीनंतर धावफलक 17 या आकड्यावरती जाऊन थांबतंय. स्ट्राईकला पाहतोय आपण फलंदाज अविनाश. नक्कीच फुलटा चेंडू होता, चेंडूला सन्मान दिला. मिडानचा क्षेत्ररक्षक फील्ड केले, एक धाव अंकित केली आणि एक धावींच्या भरीनंतर जर आपण पाहिलं तर या धावगती 18 या आकड्यावरती जाऊन टिपते. या नक्कीच लेगच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न होता या संदीपचा, पण कुठेतरी बॅटची कडा घेतली, एक धाव अंकित केली आणि एकेरी धावीने आपलं खातं खोलतोय संदीप. आपल्या संघाची धावगती वाढवण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा संत गतीने चाललेला हा खेळ आपण पाहतोय 4+ मैदानावरती. एकेरी दुहेरी धाव जमवताना पाहतोय या 2 फलंदाजांना. त्याचप्रमाणे एक धाव अंकित करतोय. स्ट्राईक मात्र रोटेट करताना पाहतो या 2 फलंदाजांना. एकेरी धावीमध्ये धावगती मात्र कमी पाहायला मिळते. या 20 या आकड्यावरती जाऊन टिपतोय हा धावफलक. नक्कीच 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून एकेरी धावीमध्ये जर रूपांतर पाहायला मिळते. या लॉंगॉनच्या दिशेला गेलेला हा क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. कुठेतरी आपल्या संघासाठी एक धाव वाचवताना पाहिलं. विजयाचा दिशेने वाटचाल करण्याला हा आलिवाडी संघ एकेरी धावीवरती थांबवताना पाहतोय आपण. इथं मात्र काय घडलंय, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू होतोय फरार. येतोय हा चौकार. अविनाशच्या बॅटमधून हा पहिला चौकार निघतोय आणि या 4 धावीच्या भरीनंतर धावफलक मात्र कुठेतरी गती मोठी घेताना पाहतोय. या 25 या आकड्यावरती चेंडू
5 चेंडू. जर आपण पाहिलं तर या ओमकार प्रफुल्लनं चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली होती, पण या येणारा चेंडू जर आपण पाहिलं तर 5वा चेंडू हाताळला आणि या अविनाशनं कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या बाजूने हा चेंडू सीमारेषे पार लगावला. समोरच्या दिशेने तडकावलेला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल घेण्याचा प्रयत्न चांगला होता प्रमोद याचा. नक्कीच हा झेल जर टिपला असता तर चांगल्या झेलची गणना झाली असती, पण कुठेतरी झेल सुटताना पाहतो या प्रमोदच्या हातामधून. जीवदान मिळतंय. दोन षटकांच्या समाप्ती पाहायला मिळाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 27 आकड्यावरती जाऊन ठेपतंय 1 गडेच्या मोबदल्यात. उर्वरित चेंडू असतील 18 आणि या 18 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. म्हणजे आता कुठंतरी त्यांनी रन पाठीमागच्या षटकामध्ये जर पाहिलं तर 9 धावांची गती पाहिजे होती, पण आता या येणाऱ्या उर्वरित 8 चेंडूमध्ये षटकाच्या पाठीमाग 8 धावा जमवायच्या आहेत. षटक घेऊन येताना पाहिलं तर गोलंदाज येतोय शैलेशला चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. इथं मात्र काय घडतंय आणि ह्या पद्धतीनं जर अचूक टप्पा साधला तर कुठेतरी शेवटच्या चेंडूमध्ये लढत मात्र चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल. या 2 संघांमध्ये चांगल्या प्रकारे हा चेंडू हाताळला या शैलेशनं आणि निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहतोय आपण. येणारे उर्वरित चेंडू असतील 17 आणि या 17 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. धावफलकावरती धावा आहेत 27 1 गडेच्या मोबदल्यात. पहा इथं मात्र लॉंग ऑफच्या दिशेने तडकवलेला चेंडू क्षेत्ररक्षक शंकर तैनात आहे तिथं, पण दुहेरी धाव मात्र रोखू शकला नाही. आपल्या क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीनं करताना पाहतोय या शंकरला. 2 धावा कुठेतरी आपल्या संघासाठी वाचवताना पाहतोय. 2 धावींच्या वरीनंतर धावफलक 29 आकड्यावरती जाऊन ठेपतंय. 16 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल अलिवाडी संघाला जिंकण्यासाठी. पहा इथं मात्र पॅड लाईन गोलंदाजी मात्र इथं करताना आपण पाहतो या गोलंदाजाला शैलेशला, पण या क्षेत्ररक्षकांमध्ये कुठेतरी एकेरी धाव वाचवू शकला नाही. लेग बायचा इशारा आलाय पंचांकडून. बॅट कट. इथं बॅटच्या स्वरूपात 1 धाव मिळते आणि नक्कीच हे 2 फलंदाज जर आपण पाहिलं तर एकेरी धाव रोटेट करताना पाहतोय. एकेरी धाव अशी जमवताना पाहतोय आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहतोय या 2 फलंदाजांना. अविनाश आणि संदीप. शैलेश निघतोय गोलंदाजीसाठी आणि नक्कीच जर पाहिलं तर शैलेशचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत जर पाहिलं या शैलेशनं 2 चेंडू निर्धाव चेंडू फेकले तर येणाऱ्या चेंडूमध्ये एकेरी धाव खर्च करताना पाहिली या शैलेशला आणि कुठेतरी धावगती रोखताना पाहिलं या 3ऱ्या षटकामध्ये. आता मात्र लॉंग ऑनच्या रिजनमध्ये जाणारा हा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे प्रफुल्ल. त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण क्विकली असा थ्रो करताना पाहतो या प्रफुल्ला आणि 1 धाव अंकित करतोय. आपल्या संघासाठी चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळतो या प्रफुल्ल मार्फत. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या दिशेला गेलेला हा चेंडू, पण त्याचं रूपांतर आपल्याला फक्त एकेरी आणि एकेरी धावेमध्येच पाहायला मिळतंय. चांगल्या प्रकारे रोखून ठेवलं या शैलेशनं. एकेरी धाव अशी खर्च केली. आपल्या षटकामध्ये जर पाहिलं तर त्यानं 6 चेंडूंची फेकी केली. या 6 चेंडूंच्या फेकीमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि धावगती
रोखण्यात मोठं यश लाभताना पाहतोय. चला टीम मीटिंग घेऊ नका. आंबेकर संघ गोलंदाजाला आमंत्रित करा. जर आपण पाहिलं तर धावफलकावरती जाऊया. धावफलक आहे 32, उर्वरित चेंडू असतील 12 आणि या 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज असेल अलिवडी संघाला जिंकण्यासाठी. आणि नक्कीच षटकांच्या पाठीमागे 9.2च्या सरासरीने इथं धावगती वाढवावी लागणार आहे. नवीन गोलंदाज दाखल झालाय. 4थ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी आंबेकर संघाकडून निखिल याची वर्णी लागते. गोलंदाजासाठी कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय, फलंदाजाला रोखण्यास यश लाभतंय का या गोलंदाजाला. नक्कीच हवेत चेंडू आणि यष्टीरक्षक अमित याच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरवला. दुसऱ्या विकेटचं पतन होताना पाहतोय. संदीपनं कुठेतरी आक्रमकता घेण्याचा प्रयत्न होता, पण बॅटची कडा घेतली, चेंडू हवेमध्ये उंच गेला. यष्टीरक्षक अमित याच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावला. दुसऱ्या विकेटचं पतन होताना पाहिलं. निखिलला मात्र पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आणि बऱ्याच चेंडू नंतर ही सफलता आंबेकर संघाच्या खात्यामध्ये जाताना पाहतोय आपण. पहिलं विकेट जर पाहिलं तर ओमकारचं 15 या आकड्यावरती गेलं होतं आणि आपण जर आता पाहिलं तर 32 या आकड्यावरती दुसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज दाखल होतो या मैदानामध्ये अलिवाडी संघाकडून. दत्ता बांदल नक्कीच या गोलंदाजी मार्कवरती असताना 2 षटकं हाताळली, 5 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना इथं मात्र बॅटची काढा घेतली. इथं काय घडलंय पाहूया. यांनी एसटीवरती चेंडू आदळला. बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन करताना पाहतो या निखिलला. 2 जोडी जर आपण पाहिलं तर संदीप आणि अविनाशची जोडी पाहिली तर या जोडीनं 17 धावांची पार्टनरशिप केली होती आणि या 17 रनांची पार्टनरशिप फोडण्यात यश कोणाला लाभलं असेल तर आंबेकर संघाचा गोलंदाज निखिल 4थ्या क्रमांकाची षटक फेकण्यासाठी आमंत्रित केलं. नक्कीच आपल्या कर्णधाराला साजिश अशी 2 चेंडू फेकले आणि जर आपण पाहिलं तर हा निखिल हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असेल. येणारा चेंडू, तिसरा चेंडू कोणत्या प्रकारे हाताळेल, हॅट्रिक चान्स घेतोय का या लोकनेता चषक 2022 यामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहतो या निखिलला. नवीन फलंदाज, आता मात्र दोन्ही फलंदाज नवीन असतील. आता कोणती धाव यांच्या खात्यामध्ये जमा नाही आणि नक्कीच चेंडूला सन्मान दिलाय 2 क्षेत्रकाशाच्या म्हणून हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला डिमिटिंग जाताना आपण पाहतोय. 1 धाव अंकित करतोय ना. 1 धावेच्या धावीनं भरीनंतर या 32 या आकड्यावरती जाऊन थांबलेला हा अलिवाडी संघ 33 या आकड्यावरती पदार्पण करताना पाहतोय. चांगलं जगडून ठेवलं या गोलंदाजानं निखिलनं. पहा इथं मात्र काय घडवतोय. 1 धाव खर्च केली, त्याच्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहतोय निखिल. चांगल्या प्रकारे जगडून ठेवतोय. इथं 1 धाव अंकित केले. 4 चेंडू आतापर्यंत या निखिलनं फेकले तर 1 धाव खर्च केले. 2 फलंदाजाला पॅव्हेलियनच्या दिशेने धाडण्याचं काम या निखिलनं आपल्या कर्णधाराला साजीची अशी गोलंदाजी करताना पाहतो या निखिलला. पाहित मात्र कव्हरच्या डोक्यावरून पटकवलेला चेंडू. 1 धाव अंकित. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतो या निखिलला. उर्वरित 7 चेंडू मध्ये 17 धावांची गरज असेल अलिवाडी संघाला जिंकण्यासाठी. जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 19 धावांची गरज होती. काय षटक फेकलं या गोलंदाजानं निखिल यानं. आणि इथं मात्र कोणतीही धाव नाही. संदीप होता क्षेत्ररक्षक कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि इथं मात्र चांगलं निर्णायक म्हणलं तर गेम चेंजर गोलंदाज निखिल 2 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाज
अविनाश आणि संदीपची जोडी फोडण्यात मात्र या गोलंदाजाला यश लाभलंय. सहा चेंडू 17 धावांची गरज असेल आलेवाडी संघाला. चला आंबेकर संघ गोलंदाजाला आमंत्रित करा आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम मीटिंग्स घेऊ नका. सामना कुठे होता आणि कुठे ठेवला या निखिलनं. चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली, जकडून ठेवलं या फलंदाजाला. 6 चेंडू 17 धावांची गरज. शेवटचं षटक घेऊन येतोय आणि शैलेशची बरणी लागते. जर आपण पाहिलं तर या शैलेशनं तिसऱ्या क्रमांकाचं षटक फेकलं होतं. 5 धावा खर्च केले होत्या. त्याचे समोरच्या दिशेने तडकवलेला लॉंग ऑफच्या रिजन मध्ये शंकर तैनात आहे, पण एकेरी धावेचं दुहेरी धावेमध्ये रूपांतर पाहायला मिळतंय. 2 धावा खर्च करतोय. क्षेत्ररक्षण जर आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळालं असतं तर कुठेतरी एकेरी धावामध्ये पदार्पण पाहायला मिळालं असतं, पण दत्ताची चांगली रनिंग म्हणावे लागेल. 2 धावा. उर्वरित चेंडू 5 चेंडू 17 धावांची गरज असेल आलेवाडी संघाला जिंकण्यासाठी. जळवाडे संघाचा संघनायक इथं यायचं आहे. पहा इथं मात्र काय घडवलंय. हापटप चेंडू आणि चेंडूला भिरकवून दिलाय. सीमा रेषे पार येतोय हा षटकार. विजयाचं अंतर कमी करणारा हा चेंडू. 6 धावांच्या भरीनंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत 42. चला चेंडूची वर्णी करायची. पुन्हा सज्ज होताना पाहतो या शैलेशला. उर्वरित 4 चेंडू फेकण्यासाठी 9 धावांची गरज असेल. स्ट्राईकला मात्र हा दत्ता. अकूट टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात. यालाही मोठा चकवा दिला. त्याच्या हातामधून निसटला. चेंडू गेला फरार. सीमा रेषे पार येतोय हा षटकार. 3 चेंडू 3 धावांची गरज. हिच्या अगोदरचं षटक जर आपण पाहिलं तर या निखिलनं अक्षरशः फलंदाजांना जखडून ठेवलं होतं. कोणताही हात खोलून दिला नव्हता, पण हे येणारं षटक 5वं षटक हाताळण्यासाठी शैलेशला आमंत्रित केलं. 2 षटकार खेचले त्या दत्तायानं. बॅटची कडा घेतली तर मात्र काय घडलंय. सफल होतोय गोलंदाज. चांगला फलंदाज दत्ता. याची विकेट मात्र आपल्या नावावरती घेतली. 2 षटकार खेचले होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता या दत्ताचा, पण याची कुठेतरी धावगती रोखली. त्रिफळाची करताना पाहतोय. 3ऱ्या विकेटचं पतन आपल्या नावावरती करताना पाहतोय या शैलेशला. 2 चेंडू 3 धावांची गरज असेल. जर आपण पाहिलं तर सामना कधी आंबेगरच्या साईडनं झुकतोय तर कधी आलेवाडीच्या संघासमोर झुकतोय. हा तराजूचा खेळ मात्र इथं रंगताना दिसतोय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आंबेगर संघ. उत्कंठा मात्र दोन्ही संघांची लागलेली पाहायला मिळते. आलेवाडी की आंबेगर. 2 चेंडू 3 धावांची गरज आणि आंबेगर संघाची मदार मात्र या गोलंदाजावरती. उर्वरित चेंडू कोणत्या प्रकारे हाताळतोय हा शैलेश. नवीन फलंदाज विनोदची वर्णी लागते. उर्वरित 2 चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. 2 चेंडू 3 धावांची गरज. फुलटा चेंडू समोरच्या दिशेने तडकवलेला. क्षेत्ररक्षक तैनात आणि इथं मात्र कुठंतरी चूक केली या शंकरनं आणि 2 धावा अंकित केल्यात. 1 चेंडू 1 धावांची गरज. कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं असतं तर शेवटच्या चेंडूवरती 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळाली असती, पण 1 चेंडू 1 धावांची गरज. म्हणजे सामना कुठे फिरला, कोणत्या प्रकारे आपण गोलंदाजी केली हे गोलंदाजाला पाहावं लागेल. येणारे उर्वरित चेंडू 1 चेंडू 1 धावांची गरज. जळवाडीचा संघनायक आपण इथं टॉस का बॉस मध्ये यायचंय. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो
संघ आपल्या समोर लढणार आहे, तर संघनायकांनी इथे यायचं आहे. संदीप मोरेंना विनंती असेल आपला संघनायक पाठवा. फुलटॉस चेंडू आणि या लॉंग ऑफच्या रिझन मध्ये गेलेला चेंडू आणि विजयी चौकार येतो इथं. आणि इथं मात्र विजयी ठरतोय आलेवाडी 11 संघ. आलेवाडी आणि एक जवळवाडी यामध्ये मोठी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही संघनायक टॉस का बॉस मध्ये याचा आहे आणि नक्कीच या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार नक्कीच जातोय. 2 षटकं हाताळली तर या 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 5 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट्स आणि 2 निर्णायक असं 2 षटकार खेचलेत. या दत्तानं सामनावीरचा पुरस्कार जातोय दत्ता बांदल. चला जवळवाडी आणि आलेवाडी संघाचे संघनायक टॉस कव्हर्स मध्ये याचं आहे. याच्या नंतर चांगली अशी लढत आपल्याला आपल्या समोर पाहायला मिळणार आहे. तर जवळवाडीचा संघनायक